नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवलेले आहेत गरमागरम आजीच्या हातचे काकडीचे थालीपीठ, जे खायला पौष्टिक आणि चविष्ट आहेत। मुलांच्या डब्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे। माझ्या मुलांना तर खूप आवडतात काकडीचे थालीपीठ। तर येथे मी यासाठी घेतले आहे किसलेली काकडी, एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि बेसन पीठ। यामध्ये मी घेतलेलं आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ। तर हे साहित्य आपल्याला सगळं एकत्र करून छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्हाला माहीत आहे का, उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देणारे पदार्थ खूप गरजेचे असतात आणि काकडी त्यासाठी खूप उपयुक्त आहे। काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहतं आणि उष्णतेपासून संरक्षण मिळतं। या थालीपीठात ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे। ज्वारी पचायला हलकी असते आणि शरीराला ऊर्जा देते, तर गहू शरीराला ताकद देतो। यात घातलेले कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यासारखे घटक विटॅमिन्स आणि खनिजांनी भरलेले असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात। हे थालीपीठ लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे, कारण यात फायबर, विटॅमिन्स आणि पाण्याचं योग्य प्रमाण मिळतं, जे त्यांच्या वाढीसाठी आणि पचनासाठी खूप महत्त्वाचं आहे। ज्या मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे। यामध्ये मी भरपूर तीळ आणि थोडासा ओवा घातलेला आहे, यामुळे याची चव आणखीनच वाढेल। तर आता आपल्याला हे पीठ सगळं छानसं हातानेच एकत्र मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण घातलेलं साहित्य सगळं मिक्स होईल। पीठ आता आपलं छानसं एकजीव झालेलं आहे। आता आपण याला थोडंसं तेल लावून थोड्या वेळ याला 5 ते 6 मिनटं भिजायला झाकून ठेवूया। पीठ आपलं छान भिजलेलं आहे। आता याला आपण बनवायला चालू करूया। मी येथे एक सुती कापड घेतलेलं आहे आणि ते चांगलं ओलं करून घेतलेलं आहे। यावर आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, ज्याने आपले थालीपीठ कपड्याला चिटकणार नाहीत व तव्यावरही चांगलं पडतील। पातळ असं थालीपीठ येथे मी बनवून घेतलेलं आहे। यावर वरतून थोडंसं तीळ घालायचं आहे, त्यामुळे थालीपीठाला आणखीनच छान चव येईल। ज्वारीचं पीठ येथे मी जास्त प्रमाणात घेतलेलं आहे। ज्वारीमध्ये नैसर्गिकरित्या भरपूर फायबर आणि आयर्न असतं, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतं। तसंच ज्वारी ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचनासाठीही खूप हलकी असते। गव्हामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, म्हणून हे थालीपीठ खाल्ल्यावर लगेच भूक लागत नाही आणि आपण ॲक्टिव्ह राहतो। यामध्ये वापरलेली कोथिंबीर ही फक्त चवीसाठी नाही, तर ही आपली बॉडी डिटॉक्स करते आणि पचनही सुधारते। तसंच कांदा शरीराला थंडावा देतो आणि उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून वाचवतो। हे थालीपीठ नेहमी आहारात घेतल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते, कारण हे कमी तेलात बनवलं जातं आणि पचायला हलकं असतं। लहान मुलांसाठी नाही, तर ज्येष्ठांसाठीही खूप फायदेशीर आहे, कारण हे खायला मऊ, हलकं आणि सहज पचणारं आहे। आजकाल सर्वांनाच खूप धावपळ असते। आपण पटकन बनणारे पण आरोग्यदायी पदार्थ शोधत असतो आणि काकडीचं थालीपीठ हे त्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तर कसं वाटलं हे काकडीचे थालीपीठ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।